तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी दिलीप या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक नवीन व्हिडिओ, पुन्हा एक नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, आताच 25 जानेवारी रोजी अंगणवाडी सेविकाचा संप मागे घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन मोबाईल वाटपास सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हातून राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळाला आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरू होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्टफोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी आणि संबंधित अधिकारी वर्षा येथे येऊन थांबले होते. मुख्यमंत्र्यांनी महिला सक्षमीकरणाबाबत संयुक्त राष्ट्र शिष्टमंडळाला माहिती दिली. अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांना विनंती करून यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वितरण झाले, तर एक बहुमान मिळेल असे सांगितले. डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती लगेच मान्य केली आणि अंगणवाडी सेविकांना लगेच समिती कक्षात बोलवून घेऊन फोनचे वाटप करण्यात आले. संयुक्त राष्ट्रासारख्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या अध्यक्षाच्या हस्ते हा स्मार्टफोन मिळाल्यावर या सेविकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला, तसेच आनंदही झाला. डेनिस फ्रान्सिस यांनी देखील उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेतली. तसेच कार्यक्रमानंतर या सेविकाच्या विनंतीचा स्वीकार करून एकत्रित छायाचित्र देखील काढून घेतले. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी आणि महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.